या उन्हात चिमण्यांसाठी पाणी मिळावं म्हणून हे छोटंसं काम केलंय. कसं काय केलंय ते पुढे दाखवते. आणि जसं उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाणी महत्वाचं आहे ना, तसंच आपल्या शरीरासाठी सुद्धा पाणी खूप गरजेचं आहे. म्हणून मी रोज सकाळी उठल्यावर गरम पाणी पिते. गरम पाणी प्यायल्यामुळे पचन सुधारते, शरीर हलकं वाटतं आणि वेट लॉसला सुद्धा मदत होते आणि दिवसभर मस्त फ्रेश वाटतं. कधी कधी आपण मोठ्या गोष्टी शोधत बसतो, पण छोटे छोटे सवयीच आपल्याला आयुष्यात फरक घडवतात. लगेचच सकाळचा नाश्ता बनवून घेतला आणि सावीला खूप जास्त भूक लागली होती, त्याच्यामुळे तिला सुद्धा नाश्ता भरून घेतला आणि दुपारसाठी ना भाताचा कुकर लावून घेतला. पक्ष्यांच्या पाण्याची सोय करायला घेतली. हा डब्बा माझ्याकडे होता, मग त्याला ना 3 बाजूनी होल पाडून घेतले आणि तिन्ही बाजूनी दोरी बांधून घेतली आणि मस्तपैकी ना हा डब्बा बांधून मी तयार केला. आणि बेडरूमच्या खिडकीजवळ ना नेहमीच चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू येतो असतो. मग तिकडेच तो बाहेरच्या बाजूने ना मी बांधून घेतला आणि मग ना त्यात पाणी ओतून दिलं. तर सावी म्हणाली, "मम्मा, त्यांना भूक सुद्धा लागेल आणि तिच्या जवळ असणारा चिवडा त्यांना दे," असं ती म्हणाली आणि हे ऐकून ना मला खूप जास्त आनंद झाला. मग त्या ना झाकणात तो चिवडा ठेवून दिला, पाण्याच्या बाजूला ठेवून दिला आणि मग ना सावी चिमण्या येतील आनंदाने छानपैकी नाचत बसली होती. मग उरलेलं जेवण सुद्धा बनवायला घेतलं. डाळ भात आणि पनीरची भाजी बनवली आणि लगेचच ना जेवून सुद्धा घेतलं. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तुम्हीही पक्ष्यांसाठी पाणी ठेवा.